त्यावेळेस मंबाजीच्या वाड्यामध्ये रामेश्वर भट्ट तुकोबारायांचं कीर्तन चोरून ऐकायचे. बर का, चोरून ऐकायचे. आणि चोरून ऐकल्यानंतर मंबाजीला म्हणायचे, अरे मंबाजी काय प्रासादिक वाणी आहे रे तुकोबाची. मंबाजी म्हणाले, तुम्हाला यासाठी बोलवलंय का? मी इथं आता त्यांची स्तुती करताय. अहो तुम्हाला मी बोलवलंय कशासाठी? नाही नाही, पण त्याची वाणी खूप प्रासादिक आहे हो. कोण म्हणायचे? मंबाजी. आणि बराच वेळा मग मंबाजीच्या कीर्तनाला जी लोक यायची ना, ते तुकोबाराच्या अभंगाच घ्यायचे आणि खाली मंबाजी म्हणे, रामेश्वर म्हणे, म्हणजे अभंग तुकोबारायांचे. आणि शेवटचे चरण काय करायचे? रामेश्वर भट्ट किंवा मंबाजी म्हणे. म्हणून आजही आपण जे शेपक अभंग जे म्हणतो, शेपक वास्तविक पाहता मूर्ती महाराज वक्ते बाबा म्हणायचे, तुकोबारायांचे अभंग कोणताही शेपक नाही. तो फक्त काय झालं, ज्या गाथ्यात संकलित नाही पण मंबाजीनं किंवा रामेश्वर भट्टाने ऐकून ज्या अभंगावर त्यांची स्वतःची नावं लिहिली गेली त्याला आपण क्षेपक म्हणतो. विठ्ठल हरी सगळ्याशी चांगला बोलायचा, सगळ्यांसंग विचारपूस करायचा. तो म्हणायचा 8 दिवस राहते मला मारायला, कशाला कुणाशी वाईट वागू. जेवढा आयुष्यभर त्रास दिलाय तेवढा आपला आपण आता 8 दिवसामध्ये काय होईल तेवढं शालन करण्याचा प्रयत्न करू. त्या 8 दिवसामध्ये हे जो कोणाशी भांडण नाही, कोणाशी तंटा नाही. गावातली माणसं म्हणली, राव तू एवढा माणूस एवढा चांगला वागतोय कसा? एवढा माणूस चांगला वागतोय कसा? प्रश्न पडला. आणि मग 7वा दिवस उजाडला. त्या दिवस सगळ्यांनी घेतलं, म्हणलं की आज मी जाणार आहे. सगळ्या गावाला सांगितलं. आणि मग गावाला मात्र तो हवासा वाटू लागला. आणि या 7 दिवसात त्यानं जे वागणूक केली, जो वागला ती वागणूक गावाला हवीशी वाटली. आणि अगोदरच्या 60 वर्षात जो वागला होता ती विसरून गेली. त्या 7 दिवसात एवढा चांगला वागला, घरच्यांना सुद्धा हवासा वाटू लागला. मग 7 दिवसात 60 वर्षात जसा तो वागला नाही असा 7 दिवसात वागला. कोणामुळे? सत्संगतीमुळे. आणि मग एकनाथ महाराजांच्याकडे गेला, म्हणा महाराज आज माझा शेवटचा दिवस आहे आणि आता मला तुम्ही काहीतरी बोध द्या आणि मी जातो. जसा कटवांग उद्या मरणारा या भावनेनं जग तर तुला आनंद आहे. आपण मात्र काय, आपण कधी मरणारच नाही या हिशोबाने जगतोय. बरोबर आहे का नाही? आपण कधी मरणार नाही हिशोबाने जगतोय. म्हणजे कुणाला काय आपण किंमतच द्यायला तयार नाही. मग असा जर माणूस जगला तर तो खरा जगला. विठ्ठल असा जर जगला तर तुम्हाला मोक्षासाठी वेगळं करायची गरज नाही. मोक्ष तुम्हाला इथंच प्राप्त होतो. मग तुकोबाराय म्हणतात की मला मोक्ष स्वतंत्र घ्यायची गरज नाही. स्वतः भगवंत आले आणि मोक्षरूपी त्या 4 ज्या मुक्ती आहेत त्या मुक्ती सुद्धा स्वतःहून हार घातल्या गळ्यात माझ्या. पण त्या मुक्ती सुद्धा मला त्या दासीप्रमाणे आहेत. पण लग्न केल्यानंतर पत्नीची दासीप्रमाणे वागते. बरोबर आहे का ना? आपलं सगळी सेवा करते. तशी हे जे 4 मोक्ष आहेत, 4 मुक्ती आहेत त्या मला दासी आहेत. कशा कुठले मुक्त आहेत? मोक्ष आहेत स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे काय? सलोकता म्हणजे भगवंताच्या लोक प्राप्त होण्याला म्हणायचं सलोकता. समीपता म्हणजे काय? भगवंताजवळ स्थान मिळण्याला म्हणायचं समीपता. नामदेवरायांच्या अवतारामध्ये भगवंताला पायरीशी स्थान मिळालं. कुणाला? नामदेवरायांना. म्हणजे समीपता मिळाली. सलोकता म्हणजे काय? ध्रुवानं आढळपद मिळवलं त्याला सलोकता म्हणावं, समीपता. सायुज्यता म्हणजे कुठंही आपल्याला विहार करता येतो, सायुज्य मुक्ती. आणि स्वरूपता म्हणजे काय? स्वतः भगवंतच होतो. लाजले गे माया आता कोणावो आळो, लाजले गे माया आता कोणावो आळो, आज जिकडे पावे तिकडे चतुरा भुजा नरनाळे, जिकडे पावे तिकडे चतुरा भुजा रोपाळे, काय झालं? स्वरूपता मुक्ती सांगितली. स्वरूपता म्हणजे भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं. एक दिवस काय, जर सगळ्या गोपाळांना, सगळ्या भक्तांना भगवंतानं आपलं रूप दिलं. सगळं आपलं रूप दिलं म्हणजे सगळं रूप दिलं. जसा भगवंत चतुर्भुज आहे तसा चतुर्भुज, जसा पितांबर भगवंता तसा पितांबर, सगळे देव दिसायला लागले. आणि मग रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. आता सगळं देव दिसतात. या नक्की ओवाळू कुणाला? लाजले गे माया आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे यावगे चतुर्भुज गोपाळू. सगळे गोपाळ चतुर्भुज झाले. आता नक्की देव कुठला आहे माझा? पण नामदेवरायांनी सांगितलं, विष्णुदास नामायने लावेले कोण. श्री वत्सलांछन म्हणजे बामणानं मारलेली लात, भृगु ऋषींनी मारलेली लात देव सगळं देईल.
स्वरूप देईल, सगळं देईल, पण भक्तानं मारलेले लातेचं चिन्ह मात्र कुणाला देणार नाही. तर तुम्ही असं करा, ज्याच्या छातीवर भृगु लांछन, श्रीवत्स लांछन खून आहे तो तुमचा नवरा. असं कोणी सांगितलं? विष्णुदास नामाई निदाविले गुण. आणि मग रुक्मिणी मातेने आपल्या नवऱ्याला ओवळलं. ह्याला म्हणायचं स्वरूपता मुक्ती. मग ह्या चारी मुक्ती माझ्या दाशेत, असं तो कोबारा अभंगाच्या शेवटच्या सांगतो. तुका म्हणे मुक्ती पराली नो वारी